नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर अनुकंपा संदर्भात नोकरीच्या शोधात असेल आणि अशा वेळेस जर तुम्हाला जर असे प्रश्न पडले असतील की कोणकोणत्या नातेवाईकांना अनुकंपा तत्त्वाची नोकरी ही मिळू शकते, किंवा एखाद्या वेळेस जर एखाद्या उमेदवाराने अनु अनुकंपाची नोकरी स्वीकारली असेल आणि त्याने ज्यावेळेस ते प्रतिज्ञापत्र दिलं असेल त्यावेळेस जर त्याने त्याचं जर ब्रीच केलं असेल किंवा ती कंडिशन ही ब्रीच केली असेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्याला ती अनुकंपाची नोकरी ही गमवावी लागू शकते का? या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा जो महत्त्वाचा शासन निर्णय आहे त्या संदर्भात आज आपण फार उपयुक्त अशी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आज पहिल्यांदा आपले चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, ज्या ज्या कर्मचारी हे वर्ग क आणि ड या प्रवर्गातील असतील आणि ते जर काही अकाली निधनाने मृत्यू झाले असतील, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबाला सहानुभूतीपूर्वक अनुकंपा तत्त्वाची नोकरी ही शासनाकडून प्रदान केली जाते आणि त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचे विविध स्वरूपात GR देखील पारित झालेले आहेत. परंतु अशी परिस्थिती असताना बऱ्याच वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की नेमकं कोणकोणते नातेवाईक हे अनुकंपा तत्त्वासाठी पात्र असतात. याची प्रश्नांची उत्तरे देखील आज आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, ज्या वेळेस एखाद्या कर्मचारी हा मयत होतो आणि त्याच्या कुटुंबावर जे काही सडन क्रायसिस निर्माण होतं, तर ते क्रायसिस दूर करण्यासाठी किंवा त्याच्या कुटुंबावर ओढवलेलं जे संकट असतं त्याचं निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनुकंपा तत्त्वाची नोकरीची व्यवस्था ही केलेली आहे. काही ठिकाणी अशी परिस्थिती होती की स्त्री आणि पुरुषांमध्ये समानता यावी ह्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने 26 फेब्रुवारी 2013 रोजी विवाहित मुलीला देखील अनुकंपा तत्त्वाची नोकरी देण्यात यावी या संदर्भातला महाराष्ट्र शासनाचा एक शासन निर्णय देखील आहे. त्याच अनुषंगाने आता त्यामध्ये जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला जर कोणी वारस नसतील, तर अशा परिस्थितीमध्ये कोणकोणत्या स्वरूपाची नातेवाईक की ज्यांना अनुकंपा तत्त्वाची नोकरी ही प्रदान केली जाऊ शकते, त्या संदर्भातली माहिती आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघू. मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर आता आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती घेतली त्या संदर्भातली माहिती आपण स्क्रीनवर घेण्याचा प्रयत्न करत आहोत. शासन निर्णय क्रमांक अमुक दिनांक 26/2/2013 रद्द झाल्याने त्या अनुषंगाने तसेच उपरोक्त संदर्भ क्रमांक 1, 2 व 3 अन्वये विहित केलेल्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या पात्र नातेवाईकांच्या यादीमध्ये सुधारणा करण्यात येत असून खालील नमूद केलेले नातेवाईक हे अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहतील व त्यापैकी एका पात्र नातेवाईकास नियुक्ती अनुज्ञेय राहील. आता मित्रांनो, यामध्ये जर तुम्हाला अशी शंका असेल की सगळेच नातेवाईक जर पात्र असतील तर त्यापैकी इतरांची बाकीच्या लोकांची संमती घेऊन तुम्ही नोकरी ही मिळू शकतात. त्यामध्ये पहिली व्यक्ती आहे पती किंवा पत्नी, दुसरामध्ये मोडणे आहे मुलगा मुलगी, अविवाहित विवाहित, मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला मुलगा मुलगी, अविवाहित किंवा विवाहित. आता यामध्ये जर एखाद्या कर्मचाऱ्याने जर त्याच्या मृत्यूच्या अगोदर जर एखाद्या मुलाला दत्तक घेतलं असेल तर त्या दत्तक मुलाचा देखील समावेश या अनुकंपा तत्त्वाच्या नोकरीमध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा हयात नसेल किंवा तो नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्याची सून, म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मुलगा जर तो वारला असेल तर त्याची जी काही सून असेल ती जर त्यासाठी पात्र असेल तर तिला देखील अनुकंपाची नोकरी ही मिळू शकते. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे घटस्फोटित मुलगी किंवा बहीण, परित्यक्त्या मुलगी किंवा बहीण, विधवा मुलगी किंवा बहीण. आता यामध्ये मित्रांनो, जो स्त्री पुरुष समानतेचा भाग होता तर त्याचा इथं आवर्जून विचार केलेला आहे. म्हणून या ठिकाणी मुलगी किंवा बहीण, परित्यक्ता मुलगी किंवा बहीण, विधवा मुलगी किंवा बहीण असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, 5 नंबरमध्ये केवळ दिवंगत अविवाहित शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा बहीण.
आता हा जो 5 नंबरचा कॉलम आहे मित्रांनो, या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाने देखील एक जजमेंट असं दिलेलं आहे, की जर एखाद्या वेळेस अ, एखादा शासकीय कर्मचारी हा जर मयत झाला असेल आणि जर त्याची पत्नी ही जर अनुकंपा तत्त्वासाठी पात्र नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये जर त्याच्या भावाने असं प्रमाणपत्र दिलं, की मी माझ्या भावाच्या पत्नीचा सांभाळ करेल किंवा तिच्या मुलांचा सांभाळ करेल, तर अशा परिस्थितीत देखील तर त्या दिवंगत कर्मचाऱ्याचा जो भाऊ आहे, त्याला देखील ती नोकरी प्रदान केली जाऊ शकते. त्यानंतर मित्रांनो, आपण दुसरा महत्त्वाचा मुद्दा व्हिडिओमध्ये बघितला, तो म्हणजे असा, की जर एखाद्या अनुकंपा तत्त्वाची नोकरी घेऊन त्या व्यक्तीने जर अ, त्या अटीचं, शर्तीचं उल्लंघन केलं असेल, तर त्याला त्या नोकरीतून कमी करता येईल का? तर या संदर्भातला मुद्दा देखील या क्रमांक 2 मध्ये घेतलेला आहे. अनुकंप तत्त्वावर नियुक्ती देण्यापूर्वी संबंधितांकडून दिवंगत कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील अन्य व्यक्तीचा सांभाळ करण्याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे. भविष्यामध्ये सदर प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन झाल्याबाबतची तक्रार संबंधित कुटुंबातील सदस्यांनी म्हणजे काय, की त्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी ती तक्रार केली असेल, की याने अनुकंप तत्त्वाची नोकरी घेतली आणि तो आता ते प्रतिज्ञापत्राप्रमाणे वर्तवणूक करीत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये सदर तक्रारीची दखल किंवा चौकशी संबंधित नियुक्ती प्राधिकारी शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याने करावी. चौकशी अंती अनुकंपा नियुक्तीधारकाने प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्याला सेवेतून काढून टाकण्याची देखील शिक्षा देता येईल. तर अशा स्वरूपामध्ये हा शासन निर्णय आहे. तर अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुकंप तत्त्वाची नोकरी ही कोणकोणत्या नातेवाईकांना प्रदान केली जाऊ शकते आणि जर अनुकंप तत्त्वाची नोकरी मिळवताना त्यांनी जे दिलेलं प्रतिज्ञापत्र असतं, त्याचा जर त्यांनी ब्रीच केला किंवा ती अट जर त्यांनी त्या अटीचं जर त्यांनी उल्लंघन केलं, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना मिळालेली अनुकंप तत्त्वाची नोकरी ही गमवावी देखील लागू शकते. या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा जो शासन निर्णय होता, या बाबतीत फार उपयुक्त अशी माहिती घेतली. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुमचे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.